जगात लाखो लोक रोज सकाळी आरशासमोर उभं राहून स्वतःला ठामपणे सांगतात की मी करोडपती आहे किंवा मी अत्यंत यशस्वी आहे. पण गंमत बघा, दुसऱ्या दिवशी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 1 रुपयाचीही वाढ झालेली नसते. हो ना आणि त्यांचं आयुष्यही जसंच्या तसंच असतं. म्हणे काहीच बदलत नाही. अगदी बरोबर. आणि असं का होतं? कारण सकारात्मक विचार किंवा ज्याला आपण पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो ना, ते खऱ्या अर्थाने तसं कामच करत नाही जसं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. खरंय. आणि म्हणूनच आजची आपली ही सखोल चर्चा खूप महत्वाची ठरणार आहे. नक्कीच. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल सोशल मीडियावर प्रचंड चर्चा असते, पण समज मात्र खूपच वरवरची असते. आणि तो विषय म्हणजे मॅनिफेस्टेशन. हो, मॅनिफेस्टेशन आणि आपल्या अवचेतन मनाचं म्हणजे सबकॉन्शियस माइंडचं खरं रहस्य. मला सांगा, मॅनिफेस्टेशन या शब्दाभोवती आजकाल खूप वलय निर्माण झालंय, नाही का? हो, म्हणजे लोकांना वाटतं की नुसते डोळे मिटले आणि चांगला विचार केला की जादूची कांडी फिरल्यासारखं सगळं काही आपोआप मिळेल. म्हणजे आजच्या या सखोल चर्चेचा उद्देश हाच आहे की फक्त काय घडतंय हे पाहण्यापेक्षा ते का घडतंय हे आपण उलगडून सांगणार आहोत. अगदी बरोबर. आपण फक्त वरवरच्या शब्दांवर नाही तर आपलं अवचेतन मन कसं काम करतं आणि आपले आतले विचार आपलं भविष्य कसं घडवतात यामागचं विज्ञान आणि मानसशास्त्र आज पाहणार आहोत. आणि म्हणूनच आपण थेट मुख्य मुद्द्याला हात घालूया. आपण सकारात्मक शब्दांनी सुरुवात करतो, पण तरीही बऱ्याचदा काहीही का बदलत नाही? की खरा खेळ शब्दांचा नसून. अवचेतन मनाचा असतो. अगदी बरोबर. हो, पण इथे मला एक बेसिक प्रश्न पडतो. म्हणजे जर माझं मन माझंच आहे, तर ते माझ्याच विरोधात का काम करते? अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की आपण स्वतःचं नुकसान का करू? हो ना. कोणतीही व्यक्ती मुद्दाम तर स्वतःचं नुकसान करून घेणार नाही. मग आपलेच विचार आपल्याला का फसवतात? यात काहीतरी इव्होल्युशनरी किंवा जैविक कारण असायला हवं, नाही का? हा खूपच सखोल विचार आहे आणि याचं उत्तर आपल्या मेंदूच्या उत्क्रांतीमध्ये दडलेलं आहे. कसं आहे ना, आपलं अवचेतन मन हे एका प्रचंड शक्तिशाली सुपर कम्प्युटरसारखं काम करतं, हं. ज्याचं मुख्य काम आपल्याला सुरक्षित ठेवणं हे असतं. ते सतत माहिती साठवत असतं. आपण लहानपणापासून आजपर्यंत जे काही ऐकलंय, पाहिलंय, त्यातनं आपण स्वतःबद्दल आणि जगाबद्दल काही ठाम समजुती बनवलेल्या असतात. ज्याला आपण बिलीफ्स म्हणतो. अगदी बरोबर. आणि मेंदूसाठी परिचित असलेली गोष्ट नेहमी सुरक्षित असते, मग ती नकारात्मक का असेना. अरे वाह! हे खूपच रंजक आहे. हो, त्यामुळे जेव्हा आपण अचानक एखादा नवीन सकारात्मक विचार मनात रुजवायचा प्रयत्न करतो, जो आपल्या जुन्या समजुतीशी जुळत नाही, तेव्हा अवचेतन मन त्याला एक धोका समजून नाकारतं. म्हणजे हे समजण्यासाठी आपण एखाद्या नाईट क्लबच्या बाउन्सरचं उदाहरण घेऊ शकतो का? बाउन्सर? हं. कसं काय? म्हणजे समजा, आपलं अवचेतन मन म्हणजे क्लबच्या दारात उभा असलेला एक अत्यंत कडक बाउन्सर आहे अच्छा. आणि त्याच्या हातात एक VIP लिस्ट आहे. ही लिस्ट म्हणजे आपल्या जुन्या ठाम समजुती किंवा कोर बिलीफ्स. आता समजा मी आत्मविश्वासू आहे हा एक नवीन पॉझिटिव्ह विचार क्लबमध्ये जायचा प्रयत्न करतोय. हां हां. पण बाउन्सर लिस्ट चेक करतो आणि म्हणतो की थांब, माझ्या लिस्टवर तर लिहिलंय की आपण घाबरट आहोत आणि आपल्याला लोकांसमोर बोलायला भीती वाटते. अरे वा, हे उदाहरण खूपच भारी आहे. हो ना. आणि मग तो बाउन्सर म्हणतो की तुझं नाव लिस्टमध्ये नाहीये, त्यामुळे तू आज जाऊ शकत नाहीस. आणि तो त्या पॉझिटिव्ह विचाराला थेट हाकलून देतो. हे उदाहरण अगदी चपखल आहे. तो बाउन्सर म्हणजेच आपल्या मनाची डिफेन्स मेकॅनिझम आहे. आणि इथेच बाहेर शब्द आणि आंतरिक समजुतींमधला मोठा संघर्ष सुरू होतो. म्हणजे आतलं आणि बाहेरचं युद्ध. अगदी. लोक बाहेरून जगाला दाखवण्यासाठी मोठ्या आवाजात म्हणतात की मी यशस्वी होणारच, पण त्यांच्या आत कुठेतरी तो बाउन्सर सांगत असतो की हे आपल्यासाठी नाहीये. आपल्याने हे झेपणार नाही. हो. बाह्य शब्द आणि आंतरिक समजुतींमधला हा जो संघर्ष आहे तो मॅनिफेस्टेशनला पूर्णपणे ब्लॉक करून टाकतो. आपण आतून जे खरंच मानतो तेच आपल्या आयुष्यात रिफ्लेक्ट होतं. हां, हे ऐकायला थोडं भयानक वाटतं. कारण आपण नकळतपणे स्वतःशीच एक प्रकारचं खोटं बोलत असतो. खरंय. आणि आपलं इंजिन खराब असताना आपण गाडीला बाहेरून चकचकीत रंग मारण्यात वेळ वाया घालवत असतो. पण मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता? जर लोक ह्या नकारात्मक समजुतींमध्ये अडकतात, तर ते त्यातून बाहेर का पडू शकत नाहीत? म्हणजे ही VIP लिस्ट एकदा बनली की ती कायमचीच तशी राहते का? इथेच आपल्याला स्रोतांमधल्या एका अत्यंत महत्वाच्या मानसशास्त्रीय संकल्पनेकडे वळावं लागतं, ज्याला बिलीफ लूप किंवा समजुतींचं चक्र म्हटलं जातं. बिलीफ लूप? हं. लोक या चक्रात कसे अडकतात याची एक विशिष्ट पद्धत असते. या चक्राचे 4 टप्पे असतात. पहिला बिलीफ म्हणजे समजूत, दुसरा ॲक्शन म्हणजे कृती
तिसरा रिझल्ट म्हणजे परिणाम आणि पुन्हा बिलीफ. ओके, हे थोडं अधिक सोपं करून सांगता येईल का एखाद्या उदाहरणासह? नक्कीच. समजा एखाद्या व्यक्तीच्या मनात एक बिलीफ आहे की मी लोकांशी चांगला संवाद साधू शकत नाही किंवा पब्लिक स्पीकिंग माझ्यासाठी नाहीये. हा झाला बिलीफ. हो. आता जेव्हा खरोखरच ऑफिसमध्ये एखादं प्रेझेंटेशन देण्याची वेळ येते तेव्हा काय होतं? या नकारात्मक समजुतीमुळे ती व्यक्ती प्रेझेंटेशनची नीट तयारी करत नाही. बरोबर. स्टेजवर गेल्यावर तिचे हातपाय थरथरतात, देहबोली आक्रोशून जाते. ही झाली ॲक्शन किंवा कृती. हां, आणि साहजिकच जर कृतीच एवढी कमकुवत असेल तर त्याचा जो रिझल्ट येणार आहे तो खराबच असणार. प्रेझेंटेशन फसेल किंवा लोक लक्ष देणार नाहीत. अगदी बरोबर. आणि मग येतो या चक्राचा सर्वात धोकादायक टप्पा. जेव्हा तो खराब रिझल्ट समोर येतो तेव्हा तो आतला बाउन्सर काय म्हणतो? तो म्हणेल की पाहिलंस, मी आधीच सांगत होतो की आपल्याला हे जमत नाही. तंतोतंत. तो खराब अनुभव वास्तवाचा पुरावा म्हणून वापरला जातो आणि तो मूळचा मी बोलू शकत नाही हा बिलीफ आधीपेक्षा कैक पटीने अधिक स्ट्रॉंग होतो. अरे बापरे. हो, हे चक्र सतत फिरत राहतं आणि ती व्यक्ती त्या नकारात्मक ओळखीमध्ये कायमची अडकून पडते. पण एक मिनिट, इथे मला एक प्रचंड मोठा विरोधाभास दिसतोय. कसला विरोधाभास? हां, तर एक प्रकारचा चक्रव्यूह झाला ना. जर त्या व्यक्तीचे रिझल्ट सतत खराब येत असतील आणि तिला तिचं वास्तवच तसं दिसत असेल तर तिने आपला बिलीफ बदलावा तरी कसा? बरोबर. तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. कारण ती व्यक्ती तर वास्तवाचाच आधार घेत आहे. जर खोटे पॉझिटिव्ह विचार बाउन्सर अडवतोय. अत्यंत तार्किक आहे आणि या समस्येच्या मुळाशी जातो. जेव्हा आपण या चक्रव्यूहात अडकलेले असतो ना तेव्हा फेक पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला वाचवू शकत नाही. मग काय वाचवतं? तिथे आपल्याला रिअल मॅनिफेस्टेशनची गरज भासते. रिअल मॅनिफेस्टेशन म्हणजे केवळ डोळे मिटून काहीतरी चांगले इमॅजिन करणे नाही, तर याचा अर्थ आहे आपल्या अवचेतन मनातील समजुती मुळापासून आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने बदलणे. आणि हे कसं शक्य आहे? हे बदलण्यासाठी 3 पातळ्यांवर एकाच वेळी काम करावं लागतं. थॉट्स म्हणजे विचार, इमोशन्स म्हणजे भावना आणि आयडेंटिटी म्हणजे ओळख. मला इथे थोडं थांबून विचारायचंय. विचार आणि ओळख यात नक्की काय फरक आहे? अच्छा. म्हणजे मला वाटतंय मी श्रीमंत आहे हा विचार झाला, मग ओळख काय असते? खूप चांगला मुद्दा विचारलात. विचार म्हणजे वरवरची क्षणिक गोष्ट, पण ओळख किंवा आयडेंटिटी म्हणजे मी कोण आहे याची खोलवर रुजलेली खात्री. हां, म्हणजे स्वतःबद्दलचा खरा विश्वास. हो, जर एखाद्याची ओळख मी नेहमी अपयशी ठरणारा माणूस आहे अशी असेल तर 100 सकारात्मक विचारही ती ओळख पुसू शकत नाहीत. बरोबर आहे. जेव्हा मेंदूला एखादी नवीन ओळख दिली जाते तेव्हा तो कॉग्नेटिव्ह डिसोनन्स म्हणजेच वैचारिक संघर्ष टाळण्यासाठी त्या ओळखीशी जुळणारीच कृती करायला लावतो. म्हणजे फक्त विचार करून चालत नाही, ती भावना शरीरात जाणवावी लागते आणि ती स्वतःची ओळख बनावी लागते. अगदी 100% बरोबर. म्हणजे जोपर्यंत मी कोण आहे हे बदलत नाही तोपर्यंत मी काय मिळवणार आहे हे बदलू शकत नाही. पण मग आपण त्या बाउन्सरला चकवा कसा द्यायचा? तेच तर महत्वाचं आहे. कारण आपण मगाशीच पाहिलं की जर मी गणितात खूप कच्चा असेल आणि आरशासमोर उभं राहून मी गणिताचा जिनियस आहे असं म्हटलं तर माझा मेंदू तो विचार लगेच रिजेक्ट करेल. अगदी बरोबर. आणि म्हणूनच स्रोतांमध्ये एका अत्यंत प्रभावी पद्धतीचा उल्लेख आहे. थेट खोटं बोलण्याऐवजी तिथे हळूहळू होणारा बदल, ज्याला ग्रॅज्युअल शिफ्ट म्हटले, तो करणं गरजेचं आहे. ग्रॅज्युअल शिफ्ट? हां. हो, इथेच खरी युक्ती दडलेली आहे. हा ग्रॅज्युअल शिफ्टचा मुद्दा मला स्रोतांमध्ये वाचताना खूपच डोळे उघडणारा वाटला होता. म्हणजे खोटे दावे करण्यापेक्षा आपण असे विचार निवडायचे जे आपला मेंदू नाकारू शकणार नाही. हो, अगदी तसंच. जसे की मी गणिताचा जिनियस आहे असं म्हणण्याऐवजी मी गणित शिकतोय आणि कालपेक्षा आज थोडा चांगला झालोय असा विचार करणे. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण मी शिकतोय असं म्हणतो तेव्हा तो बाउन्सर लिस्ट चेक करतो आणि म्हणतो, हां, शिकतोय, ठीक आहे, हे खोटं नाहीये, तू आज जाऊ शकतोस. हे अगदी तंतोतंत आहे. मी शिकतोय किंवा मी सुधारत आहे हे शब्द स्मॉल बिलिव्हेबल चेंजेस आहेत, म्हणजे छोटे पटण्याजोगे बदल. आणि यामुळे मेंदूमध्ये तो कॉग्निटिव्ह डिसोनन्स निर्माण होत नाही. हो, आणि या छोट्याशा बदलामुळे तो जो बिलीफ लूप आपण मगाशी पाहिला त्याची दिशा पूर्णपणे बदलते. मी शिकतोय या नव्या पटणाऱ्या बिलीफमुळे कृतीमध्ये बदल होतो. म्हणजे ॲक्शन बदलते. हो, ती व्यक्ती कदाचित गणिताचा एक जास्तीचा प्रॉब्लेम सोडवते, त्याचा रिझल्ट थोडा चांगला येतो आणि मग तो नवीन रिझल्ट मेंदूला सांगतो की हो, प्रयत्न केल्यावर आपल्याला जमतंय. इथून एका सकारात्मक चक्राची सुरुवात होते. अरे वा,
हे खरंच खूप लॉजिकल आणि प्रॅक्टिकल आहे. म्हणजे आपण आपल्याच मनाला न दुखावता, न फसवता एका सकारात्मक दिशेने वळवतोय. अगदी बरोबर. पण हे सगळं ऐकायला जेवढं छान आणि सोपं वाटतं ना, वास्तवात ते तेवढंच कठीण असू शकतं. ते का बरं? कारण एक दिवस आपण खूप मोटिवेट होतो, मी इम्प्रूव्ह होतोय असं म्हणतो. पण दुसऱ्या दिवशी परत जुनी परिस्थिती, जुने लोक समोर आले, की सगळं विसरायला होतं. हे बऱ्याच जणांसोबत होतं. आणि आपण परत जुन्याच नकारात्मक विचारांकडे खेचले जातो. तर मग हा बदल वास्तवात आणण्यासाठी तो टिकवून कसा ठेवायचा? इथेच कन्सिस्टन्सी म्हणजेच सातत्याची आणि न्यूरोप्लास्टिसिटीची ताकद महत्वाची ठरते. आपला मेंदू हा एका स्नायूसारखा म्हणजे मसलसारखा असतो. अच्छा. एकदा जिममध्ये जाऊन वजन उचललं तर दुसऱ्या दिवशी शरीर पिळदार होत नाही ना. त्यासाठी रोज व्यायाम करावा लागतो. अवचेतन मनाचंही अगदी तसंच आहे. एकदा सकारात्मक वाक्य बोलून ते रिप्रोग्राम होत नाही. म्हणजे हा रोजचा सराव असायला हवा. आपण स्वतःशी दिवसभरात जे हजारो संवाद साधतो, ज्याला सेल्फ टॉक म्हणतात, तिथे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हो, ते अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे समजा माझ्याकडून एखादी चूक झाली तर मी स्वतःला मी असाच मूर्ख आहे असं म्हणतोय, की ठीक आहे, यातून मी एक नवीन गोष्ट शिकलो असं म्हणतोय. हे खूप महत्वाचं आहे. होय, प्रत्येक छोटा विचार, प्रत्येक सेल्फ टॉक हे तुमच्या नवीन ओळखीसाठी दिलेलं एक वोट किंवा मत असतं. म्हणजे आपण स्वतःलाच मतदान करतोय. अगदी तसंच. जेव्हा ही आंतरिक प्रक्रिया रोज सातत्याने घडते, तेव्हा एक टर्निंग पॉइंट येतो. जेव्हा आपण आतून बदलतो, तेव्हा बाहेरचं जग आपोआप बदलायला लागतं. कमाल आहे. कारण आपल्या मेंदूचा जो फिल्टर असतो, तो नवीन गोष्टी टिपायला लागतो. जे दरवाजे किंवा ज्या संधी आधी बंद वाटत होत्या, त्या उघड्या दिसायला लागतात. हे कुठल्याही जादूमुळे होत नाही. तर आपण आपलं लक्ष आणि दृष्टिकोन बदलल्यामुळे होतं. अगदी बरोबर. म्हणजे मॅनिफेस्टेशन हे आकाशातून काहीतरी पडण्याची वाट पाहणं नसून स्वतःला आतून घडवण्याची एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. हो, आणि ती स्वतःपासूनच सुरू होते. तर मग आजच्या या सखोल चर्चेचे मुख्य धागे जर आपण एकत्र जोडले तर आपल्यासमोर एक स्पष्ट चित्र उभं राहतं. खऱ्या मॅनिफेस्टेशनचे नियम अत्यंत साधे पण सखोल आहेत. हो, नक्कीच. पहिलं, खोट्या आणि अवास्तव पॉझिटिव्हिटीच्या मागे न धावता मी शिकतोय यासारखे पटण्याजोगे आणि हळूहळू होणारे बदल करा. दुसरं, फक्त विचार करू नका, तर ते विचार, त्या भावना आणि आपली ओळख या तिन्ही गोष्टी एकाच लयीत अलाइन करा. बरोबर. आणि तिसरं, या सगळ्या प्रक्रियेत सातत्य ठेवा, कारण आपला सेल्फ टॉक हेच आपलं भविष्य लिहित असतो. या सर्व चर्चेचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की आपण आयुष्यात ते मिळवत नाही जे आपल्याला हवं असतं, तर आपण ते मिळवतो जे आपण आतून असतो. क्या बात आहे. बाहेरील जगाची परिस्थिती ही फक्त आपल्या आतील समजुतींचं प्रतिबिंब असते. जोपर्यंत आपण आतला बिलीफ बदलत नाही, तोपर्यंत बाहेरचे रिझल्ट्स बदलू शकत नाहीत. हे खरंच विचार करायला लावणारं आहे. आज आपण स्वतःच्या आतल्या इंजिनबद्दल, स्वतःच्या विचारांबद्दल आणि बाउन्सरबद्दल खूप सविस्तर चर्चा केली. हो, मलाही खूप मजा आली. पण थांबण्यापूर्वी माझ्या डोक्यात एक अगदी वेगळा आणि थोडा अस्वस्थ करणारा विचार येतोय. कोणता विचार? आपण आत्तापर्यंत फक्त स्वतःच्या विचारांबद्दल बोललो. पण जर हे अवचेतन मन एवढं संवेदनशील आहे आणि ते सतत माहिती शोषून घेत आहेत, तर मग विचार करा, आपण रोज ज्या लोकांसोबत वेळ घालवतो त्यांचं काय? समजा आपण अशा 5 लोकांसोबत रोज उठतो बसतो, जे सतत तक्रार करतात, अच्छा. ज्यांच्या मनात सतत भीती किंवा असुरक्षितता आहे, तर नकळतपणे आपले हे स्पंजसारखे असलेले मेंदू त्यांच्या नकारात्मक समजुती शोषून घेत नसतील कशावरून? अरे बापरे, हा अँगल तर आपण पाहिलाच नव्हता. हो ना. आपण स्वतःच्या आयुष्यात इतरांची भीती तर मॅनिफेस्ट करत नाही आहोत ना? श्रोत्यांनो, याचा नक्की विचार करा. हां, खरोखरच एक अत्यंत सखोल आणि प्रत्येकाने स्वतःला विचारावासा प्रश्न आहे. आपलं सभोवतालचं वातावरण, आपलं अवचेतन मन कसं घडवतं, हा स्वतःतच एक खूप मोठा विषय आहे. नक्कीच. आपण फक्त स्वतःच्या आत काय चाललंय यावर लक्ष ठेवून चालणार नाही, तर बाहेरून काय आत येतंय यावरही तितकंच लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आपण आजच्या चर्चेतून खूप काही महत्त्वाचे आणि प्रॅक्टिकल मुद्दे समोर आणले आहेत, जे रोजच्या आयुष्यात वापरता येतील. हो, माझी खात्री आहे की याचा अनेकांना फायदा होईल. खोल चर्चेत अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःशी सकारात्मक संवाद साधत रहा आणि शिकत रहा.